संशयितांच्या आवळल्या मुसक्या, मोहम्मद ओमरचा भाऊ आमिरसह आणखी एक स्थानबद्ध. कुटुंबियांकडून मोहम्मद ओमरची पाठराखण, दहशतवादाचे आरोप ओमरच्या कुटुंबानं फेटाळले. स्फोटाच्या वेळेला परिसरामध्ये सुरू असलेल्या मोबाईलचा डेटा जमवणं सुरू, दिल्ली पोलिसांकडून डिजिटल पुराव्यांचा सुद्धा तपास. लाल किल्ला परिसरातल्या अनेक मोबाईलची चाचपणी. दिल्लीच्या स्फोटामध्ये अमोनियम नायट्रेटचा वापर, दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये आली माहिती समोर. राजधानी दिल्ली हादरलेली असताना मोदी भूतानच्या दौऱ्यावर, विरोधकांची टीका, तर दिल्ली स्फोटाच्या कारस्थान्यांना सोडणार नाही मोदींचा इशारा. दिल्लीतील लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद, 13 नोव्हेंबरपर्यंत लाल किल्ला असणार बंद. लाल किल्ला मेट्रो स्टेशनचे दोन्ही दरवाजे बंद ठेवण्याचा पोलिसांचा निर्णय. दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतरचं सीसीटीव्ही फुटेज समोर. लाल किल्ला परिसरामध्ये वाहनांमध्ये झाला होता स्फोट. स्फोटानंतर नागरिकांची धावपळ. फरीदाबादमध्ये पोलिसांकडून शोध मोहीम, 2900 किलो स्फोटकं मिळाल्यामुळे शोध. अल फलाह कॉलेजमध्ये पोलिसांची धाड. दिल्ली पोलिसांच्या हाती लागले महत्वाचे धागेदोरे, दिल्ली स्फोटाच्या वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र सापडलं. दिल्ली स्फोटामागे पांढरपेशा जिहाद, सुशिक्षित मुसलमान अतिरेक्यांचे षडयंत्र, तपास यंत्रणांना संशय. फरीदाबादमध्ये डॉक्टर शाहीनाला अटक, जैश-ए-मध्ये भारतीय महिलांची भरती करणे होती जबाबदारी. जैशच्या भारतातील महिला शाखेची जबाबदारी होती शाहीनाकडे. दिल्लीमध्ये एकापेक्षा अधिक स्फोट, आणखी एका स्फोटाचा व्हिडिओ कॅमेरामध्ये चित्रीकरण. स्फोटामध्ये मृत्यू झालेल्या दोघांची ओळख पटली. स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू, डीएनए चाचणीद्वारे मृतांची ओळख पटवली जाणार. दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्टवर, मुंबई पुण्यातही हाय अलर्ट. महत्वाच्या देवस्थानांचीही सुरक्षा वाढवली. बागेश्वर बाबा यांच्या हिंदू एकता यात्रेच्या वाटेवर सापडली शस्त्रास्त्र. हरियाणातील फरीदाबाद इथं शिजत होता भारतावरील हल्ल्याचा कट. हरियाणातून जाणार होती हिंदू एकता यात्रा. दहशतवादी केमिकल हल्ल्याचा कट रचत होते. मंदिरातील प्रसादात किंवा जलवाहिन्यांमध्ये रायसिन मिळवण्याचा डाव. गुजरात एटीएस कडून डॉक्टरांसह 2 अतिरेकी अटकेत. जिहादी दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या, शस्त्रास्त्रांची देवाणघेवाण करण्यासाठी गुजरातमध्ये आल्याची माहिती. गुजरात दहशतवादी विरोधी पथकाने केली कारवाई. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकाच्या हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. विजय कुमार यांचा हृदयविकाराचा झटक्यानं झाला मृत्यू. जसलोक रुग्णालयामध्ये होते उपचार सुरू. बालाजीच्या प्रसादामध्ये कोट्यवधींची भेसळ, 250 कोटी रुपयांच्या भेसळयुक्त तुपाचा वापर. एसआयटीच्या तपासामधून काँग्रेस काळातील घोटाळा उघड. रद्दीतून केंद्र सरकारची 800 कोटींची कमाई. कचरा, जुनी कागदपत्र, निरुपयोगी वस्तूंची विक्री. तर मागील 5 वर्षांमध्ये सरकारनं कमवले 4100 कोटी. चंद्रपूरमध्ये 24 तासामध्ये 5 वाघ जेरबंद. डोमा भागामध्ये वाघीण आणि बछड्यांना पकडलं.